नगरपालिका निवडणुकांचं मतदान पार पडलेलं आहे आणि आता 21 तारखेला ज्यावेळेला या नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागतील त्यावेळेला सर्वांचं लक्ष असेल ते राज्यातल्या एका नगरपरिषदेकडे आणि ती नगरपरिषद आहे परळीची नगरपरिषद। इथं अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी राष्ट्रवादीतच लढत आहे। एकेकाळचे मित्र असलेल्या धनंजय मुंडे विरुद्ध दीपक देशमुख यांच्या दरम्यानची ही लढत आहे। एकीकडे ही लढत अशा सगळ्या कारणांमुळे गाजत असतानाच एका व्हायरल क्लिपमुळे ही लढत अजूनच वेगळी बनलेली आहे। आज एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यामध्ये नेमकं काय होतं या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। बीड मधल्या राजकारणात पुन्हा खळबळ। वाल्मिक कराड जेल बाहेर येणार, ऑडिओ क्लिप व्हायरल। कराडच्या नावानं शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांना धमक्या। बीडच्या परळीची नगर परिषद निवडणूक म्हणजे एखाद्या साऊथ मधल्या सिनेमासारखी झाली आहे। जबरदस्त राडे, धमक्या, गुंड आणि खुन्नस। या निवडणुकीत प्रमुख 6 कॅरेक्टर्स आहेत। 1 धनंजय मुंडे, 2 अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी, 3 पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती बाजीराव धर्माधिकारी आणि आता यांच्या विरुद्ध गटातली कॅरेक्टर्स कोण आहेत ते पहा। 4 शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख, 5 संध्या देशमुख यांचे पती आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून पवार गटात आलेले दीपक देशमुख आणि या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत आणखी एक 6वं कॅरेक्टर आहे। ते सध्या जेलमध्ये, ते म्हणजे वाल्मिक कराड। परळीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी आमने सामने उभे ठाकलेत। त्याच्यात आणखी एक मोठा ट्विस्ट म्हणजे धनंजय मुंडे आणि दीपक देशमुख हे एकेकाळचे जीवाभावाचे मित्र आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। दीपक देशमुख धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवार गटात गेले। सख्खे मित्र पक्के वैरी झाले आणि या निवडणुकीला आणखी धार आली। आता या निवडणुकीत कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झाली आहे, पण ही पळवापळवी एकदम बीड स्टाईल न होते। गुंड, दमदाटी आणि धमक्या। अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती बाजीराव धर्माधिकारी यांनी दीपक देशमुखांच्या कार्यकर्त्याला फोन लावला आणि डायरेक्ट धमकी दिली, अण्णा जेल बाहेर येणार आहे आणि साहेबांच्या रडारवर आहेत दीपक देशमुख। हो ना, कारण मी तुला आता एवढे जीवाभावातले आपण सगळे मिळून करणं नाही बाकी काही नाही, जायचीच गरज नव्हती तिकडे। नाही ते नगरसेवकाला बार 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 आम्हाला कुणाला विश्वासात घेऊन दिलत नाही। पण मी आहे ना डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असल्यास तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे? नाही ते नगरसेवक असल्यामुळे ते मागल्या 8 वर्षापासून आम्हाला काहीच केलं नाही। आहे बाबा, पण आता तुमच्या बहिणीच नगराध्यक्ष होणार होत्या ना? हो ना, नाही होणार तर आहे तसं। नका त्यासोबत फिरू दीपक सोबत आता। नाही ते साहेबांच्या रडारवर आलंय सगळं। हो हो हो, आणि आता अन्नाची बेल होणार आहे, सगळं होणार आहे, व्यवस्थित होणार आहे की? हो हो। ही धमकी व्हायरल होताच शरद पवार गटातल्या दीपक देशमुखांनी संरक्षणाची मागणी केली आहे। मला धमकीवाजा लोकांना सांगायला दीपक देशमुख धनंजय मुंडेंच्या रडारवर आहे आणि वाल्मिकांना सुद्धा वापस यायला जेलमधून हे, आणि आता ते सगळं साफ करणार आहे। कुणाला साफ करणार आहे? दीपक देशमुखला साफ करणार आहे अशी त्याची भाषा आहे। ती क्लिपवर क्लिअर कट माझा उल्लेख करून अशा पद्धतीनं त्यांनी मी कुणाच्या रडारवर आहे हे प्रत्यक्षात त्यांच्याच तोंडाने आलंय। रक्षण मागून थकलोत। मी सुद्धा ह्या क्लिपबद्दल सकाळपासून 2दा पोलीस स्टेशनला गेलो। पोलीसमध्ये कुठलीही तक्रार घ्यायला तयार नाही, कुणी नाही, साहेब नाहीत। माझ्या तिथे एंट्र्या आहेत। आबासाहेब, मी सुद्धा आज बी गेलोत, काल गेलोत। आमच्या आबासाहेबला त्या दिवशी फक्त पेट्या बघायला जायचं म्हणून पोलिसांना जनावरासारखं मारलंय, त्याच्यावर ओळ आहेत। तर देशमुखांचे हे आरोप हास्यास्पद आहेत। विरोधकांचे हे आरोप पाहता वेड्यांच्या हॉस्पिटलची गाडी परळीत बोलवावी लागेल असा टोला बाजीराव धर्माधिकारी यांनी लगावला। नाही, मुळामध्ये निवडणूक झाल्यानंतर समोरचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचे बालिशपणाचे आरोप हे सगळे बघता वेड्याच्या इस्पितळाची गाडी परळीत बोलावी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। राहिला आजच्या क्लिपचा विषय, ज्यांच्या मोबाईलवरून बोललो ते आमचे सुनील मस्के, आमच्या पक्षामध्ये ज्यांनी आता प्रवेश केला ते आहेत। परळी नगर परिषदेतला हा संघर्ष जास्त चिघळला याचं कारण म्हणजे धनंजय मुंडेंची साथ सोडून दीपक देशमुख शरद पवार गटात गेले आणि मुंडेंनाच आव्हान दिलं।
2011च्या निवडणुकीत दीपक देशमुखांना नगराध्यक्ष करण्यासाठी धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंकडे हट्ट केला. मात्र गोपीनाथ मुंडेंनी दीपक देशमुखांना नगराध्यक्ष केलं नाही. नगराध्यक्ष पसंतीचा नाही या रागातून धनंजय मुंडेंनी काकांची साथ सोडली, पक्षही सोडला. धनंजय मुंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत नगर परिषदेवर सत्ता मिळवली आणि दीपक देशमुखांना नगराध्यक्ष केलं. आता दीपक देशमुखांनी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश केला. ज्याच्यासाठी माझं घर तुटलं तोच बेईमान निघाला अशी टीका धनंजय मुंडेंनी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला वाल्मिक कराड बाहेर येणार अशी चर्चा बीडमध्ये सुरू झाली आहे. वाल्मिक कराडला बेल होण्याची एक ऑडिओ क्लिप जे व्हायरल होते. फडणवीस साहेबाचं गिफ्ट असेल ते अजितदादाचं आणि फडणवीस साहेबाचं ते गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत पसरवणारा क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय हे महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांना आणि अजितदादांना. 21 डिसेंबरला नगर परिषद निवडणुकांचा निकाल लागणार आहे. बीड नगर परिषद निवडणुकीत नाती, दोस्ती, दुश्मनी, गद्दारी, धमकी असे अनेक अँगल्स आहेत. त्यामुळेच परळीत अजित पवार गटाच्या पद्मश्री धर्माधिकारी विजयी होणार की शरद पवार गटाच्या संध्या देशमुख याची प्रचंड उत्सुकता आहे. आकाश सावंत, NDTV मराठी, बीड.